नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत वंचित बहुजन आघाडी याला महाविकास आघाडीमध्ये स्थान का मिळत नाही याची प्रमुख 3 कारणे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याबद्दल बोलूया। वंचित बहुजन आघाडी यांनी प्रकाश आंबेडकर यांना मानाचं स्थान महाविकास आघाडीमध्ये का देण्यात येत नाही याचं प्रमुख पहिलं कारण आहे ते म्हणजे बहुजन वोटामध्ये पडू नये शेअर। मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचा प्रमुख वोट शेअर जर कोण असेल तर ते वंचित SC आणि ST चे जे मतदार आहेत 10 ते 20% मतदार त्यांचे प्रमुख वंचित बहुजन आघाडीला त्यांची मतदार असते आणि वंचित बहुजन आघाडी त्या मताचं राजकारण करत त्याची गोळाबेरीज करत आपली राजकीय ताकद महाराष्ट्रामध्ये एक वेगळे सलोखेपण जपत आहे। वंचित बहुजन आघाडीचं हे मतदान पारंपरिक काँग्रेसकडे वळणारं मतदान होतं, पण जेव्हापासून प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची स्थापना केली आणि उमेदवार उभा करायला सुरुवात केली त्यानंतर वंचित बहुजन आघाडी ही नावारूपाला आली आणि जे काँग्रेसला मतदान जात होतं, NCPला मतदान जात होतं, ते पारंपरिक मतदान हे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांकडे वळलं। त्यामुळे काँग्रेसला तो रोष आहे आणि काँग्रेस त्यामुळं नाराज आहे। वंचित हा पारंपरिक मतदार आपला हिरावून घेत आहे अशी एक भीती काँग्रेसच्या मनामध्ये आहे। त्यामुळे वंचितला मोठं होऊ द्यायचं नाही, वंचितला 1 ते 2 जागा देऊन तिथेच समाधान मानायला लावायचं हा प्रमुख डाव काँग्रेसचा आहे। त्यानंतर कारण नंबर 2, प्रस्थापित वर्सेस विस्थापित। वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रमुख प्रवाहात नसलेली लोक जे की गावगाड्यामध्ये शहरामध्ये जे मुख्य जातीमध्ये नाहीत, मागासलेले आहेत, अशा लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक जास्त असतात। मग तो OBCचे का असेना, तो भटक्या विमुक्तचे का असेना, तो SC STचा का असेना, त्यांना प्राधान्य दिलं जातं। त्यामुळे कदाचित जे प्रस्थापित लोक आहेत जे की काँग्रेस गावगाड्यामध्ये गड्याचं राजकारण चालतं, जिथं गडी आणि त्यांची बांधलेली पिढ्यानपिढ्या चालणारी त्यांची राजकीय व्यवस्था यामध्ये राजकारण सुरू होतं, पण त्याला शहमात देत कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांनी गरिबांसाठी लढा लढणं सुरुवात केली आणि तो लढा आजपर्यंत चालू आहे। त्यामुळे प्रस्थापित वर्सेस विस्थापित ही दरी वाढत गेली आणि विस्थापितांना जवळ करण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलं। त्यांनी SC ST सोबत OBC समाजाच्या लोकांना पण प्रतिनिधित्व दिलं, त्यासोबत धनगर, माळी, कोळी, वंजारी या सर्व जातीय समीकरणाचा अभ्यास करून त्यांनी तो हेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पण तिकीट देण्याचं काम केलं। धनगर समाजाचे उमेदवार उभा केले, सर्व समाजाचे उमेदवार उभा केले। जितक्या जागा ज्या पक्षाच्या जिथं जागा वंचितचं एकच समीकरण राहिलेलं आहे, ज्या मतदारसंघात तिचं एकच समीकरण राहिलेलं आहे की बाबा एखाद्या ठिकाणी जर एखाद्या जातीचा वोट शेअर जास्त असेल त्या ठिकाणी त्या जातीची जागा सोडून त्या समाजाला प्रतिनिधित्व देणे आणि तिथलं एक राजकीय समीकरणाची घडी बसवणे ह्या प्रकारचं राजकारण वंचितचं राहिलेलं आहे। हे कुठेतरी काँग्रेसच्या पचनी पडत नाही। काँग्रेसला त्यांचा प्रतिनिधी एक वंचित नावाने तयार होतोय आणि आपलं वोट शेअर खातोय हे राग आहे, त्यामुळे ते वंचितला जवळ करत नाहीत। तिसरं कारण आहे ते म्हणजे काँग्रेसला वंचितला मोठं होऊ द्यायचं नाही। काँग्रेसला माहित आहे वंचित हे आत्ता नावारूपाला आलेलं एक 5-10 वर्षात हे तयार झालेलं झाड आहे आणि हे झाड जर आपण खत पाणी घालून जर त्यांना आपल्या सोबत घेतलं तर हा वटवृक्ष मोठा होईल आणि वटवृक्ष मोठा झाला तर याची पाळमुळं ही पूर्ण रुजतील आणि ही रुजलेली पाळमुळं काढणं हे काँग्रेससाठी खूप अवघड जाईल, त्यांना प्रतिद्वंद्वी तयार होईल। भाजपाचं जे राजकारण आहे ते हिंदूवादी राजकारण आहे, ते भाजपाला कधी भाजपा त्यांच्या वाटेत येणार नाही। भाजपाचं वोट शेअर हे हिंदूवादी वोट शेअर आहे। जेव्हा भाजपाच्या लोकांना कंटाळा येईल, हिंदूवादीचा कंटाळा येईल, त्यावेळेस ते आपोआप सेक्युलर मताकडे वळतील आणि सेक्युलर मतामध्ये जर वाटाघाटी करणारे कोण असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत आणि तो वाटाघाटी त्यांना नको आहे। वंचित बहुजन आघाडीला जेवढं कमी जागेवर आटपता येईल, जेवढं कमी असताना मारता येईल तेवढं मारण्याचा आणि राजकीय संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडून होत आहे आणि काँग्रेसची ही राजकीय खेळी त्यामागे आहे।
वंचित बहुजन आघाडीचं राजकीय वर्चस्व जरी महाराष्ट्रामध्ये 10-15 मतदारसंघात दिसत असलं तर ते इथं संपुष्टात आणून त्यांना 1 ते 2 जागावर समाधान मानायला लावायचं आणि त्यांची राजकीय ताकद कमी करायची, अशी खेळी काँग्रेसकडून आखण्यात येत आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी कधीही एक होताना दिसणार नाहीत, कारण ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत ज्या कधीही एक होणार नाहीत. यांना दोन्ही बाजू आपल्याच लागतात, ते म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस आणि काँग्रेस. वंचितला पर्याय होऊ देणार नाहीत, वंचितला असंच नमवण्यात येईल.